सेल्फी काढते. अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात. तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार. आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढं बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका. पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का? लोक विचारतात ना, सांगतात ना, या सुप्रियाताईंमुळे पक्ष फुटला, हे झालं, सुप्रियाताईंमुळे झालं. सांगा मला, राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 99 साली स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस, पहिली मंत्री कोण केली? सूर्यकांताताई पाटील. दुसरी मंत्री कोण केली? ईशान्य भारतातील आगता संगमा. का? स्वतःच्या मोरीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप. पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. घरात सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही. आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता. सेल्फी काढते. अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात. तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही. पण हे एका भावानी बोला कशात? आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढं बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका. पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का? काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय? काय लेवलला राजकारण नेताय? त्या बहीण खूप साधी होई, उगाच आमच्याशी खडूस सारखी वागते. पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. माझ्याकडनं लिहून घ्या. कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही. पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही. तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू नका. जास्त नकला बिकला करायला जाऊ नका. जास्त टप्पे टोमणे मारू नका. नाही तर एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपडा साफ करून टाकेल. आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकेल इतकी ताकद आमच्या ताई ठेवतात. पण बिचाऱ्या मर्यादा ठेवतात. आता कुठे शांत झालाय? आम्हाला तर राग यायचा, माझा दादा माझा दादा. आम्हाला एवढा राग यायचा, एवढा राग यायचा. आता शांत झालाय. पण हे प्रेम बहिणीचं होतं. हे प्रेम आपलेपणाचं होतं. हे प्रेम घर तुटू नये म्हणून होतं. ते तुम्हाला समजलंच नाही. कारण का प्रेम समजायला हृदय लागतं. मला तटकरे बोलले, हा काय रडतो? हो तटकरे मी रडतो कारण का माझ्याकडे हृदय आहे. तुम्ही तुमचं हृदय तुमचे जे जमवलेले ते कुठले ते धरणाच्या जवळचं जमीन आहे ना, काय कुठल्या जमीन आहे ती? कुठलं धरण आहे ते? तटकरेच्या घराच्या जवळ दादा कुठलेही असो, तिथल्या झाडावर तुम्ही तुमचं हृदय ठेवून दिलेलं आहे. आणि अख्खा महाराष्ट्र फिरतात, तुम्हाला हृदयच नाही. हो ताई रडतं कोण? ज्याला इथे हृदय असतं तोच रडतो ना. यांना कसं रडू येणार? हे सकाळी साहेबाबरोबर बसले आणि दुपारी साहेबाच्या अंगावर वार केला. कसली माणसं आहेत? काय नाही दिलं तटकरेला साहेबांनी? पोरीला मंत्रीपद, पोरीला आमदार, स्वतःला खासदार, भावाला आमदार, पुतण्याला आमदार, मुलाला आमदार. आणि बाकीच्या रायगड मधल्या कार्यकर्त्यांनी फक्त 70 उचलायचे आणि पोस्टर लावायचे. मी म्हणतो ही पवार साहेबांची चूक आहे. हे असे जे मोठे केले लबाड लांडगेत ना, त्यांनी चावे घ्यायला सुरुवात केली. कारण का त्यांना वाटलं आमच्याशिवाय कोणीच नाही. तसं नसतो. पक्ष एकाच्या जीवावर तयार होत नसतो. शरद पवार ही नेतृत्व निर्माण करणारी चक्की आहे. या महाराष्ट्रात अनेक शरद पवार त्यांनी जन्माला घातलेत. ते हळूहळू हळूहळू दिसायला लागतील. आणि तुमच्यासारख्या डोमकावळ्यांना ते संपवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. नवी मुंबईतली जनता एकदम सद्विवेक बुद्धीनी मतदान करणारी आहे. अनेक वर्ष शिवसेनेने इथे सत्ता गाजवलेली आहे उद्धव ठाकरे. तेव्हा उद्धव ठाकरे, CR पाटील आणि हा आमचा अनिल कौशिक,
साहेबांनी नवी मुंबईला काय काय दिलं? आमदार, खासदार, महापौर, स्टँडिंग कमिटी, 2-2 घरात नगरसेवक, तरी कमीच. साहेबांनी आम्हाला काय दिलं? अरे काय द्यायचं आता? सिल्वर ओक नावावर करायचं की काय? साहेब नवी मुंबईला राहायला या आणि सिल्वर ओक देऊन टाका त्यांना. सर्वात वाईट गोष्ट सांगतो, सगळं झालं होतं आणि साहेबांच्या मांडीचं ऑपरेशन होतं. अख्खा महाराष्ट्र दुःखात होता की साहेबांचं त्या दिवशी ऑपरेशन होतं. आणि त्याच दिवशी या नवी मुंबईत आपण फुटायचं आणि बाहेर जायचं याची मीटिंग झाली. हे सांगणारा मी साहेबांना जाऊ. काय वाटलं असेल साहेबांना? ते गणेश नाईक येताना दिसले आणि समजा मी बाजूला असलो ना, बसलेलो, अरे उठ उठ जितेंद्र उठ, दादा आले दादा आले. साहेबांना दादांबद्दल इतकं प्रेम, आणि त्याच दादांनी साहेबांना काय दिवस दाखवले? मी साहेबांना पहिल्यापासून सांगत होतो. जेव्हा मीरा भायंदरचे त्यांच्या जवळचे नगरसेवक गेले तेव्हाच मी साहेबांना सांगितलं, साहेब गणेश नाईक बाहेरची वाट धरतायत. मग गणेश नाईकांनी तिथे जायचं, संजीव नाईकांनी ताईजवळ जायचं. ताई कशा आहात तुम्ही? मला अजूनही वाईट वाटतं की जेव्हा जेव्हा शरद पवारांनी जेवण आयोजित केलं तेव्हा तेव्हा ते संजीव नाईकांना आयोजित करायला सांगितलं. का? तर संजीव नाईकांचे भारतभर वाढावेत आणि या पोराला मोठं करावं ह्या हेतूने मुलासारखं जपलं संजीव नाईकला. काय दिलं हो तुम्ही? अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. अजून खूप वेळ येईल, खूप वेळा बोलू. काय काय अजून घडलेलं आहे ते पण सांगू. ते धांडेंचं राजकारण तुम्ही सांगा. ते धांडेंचं राजकारण आहे ना, महापौर होत्या त्या कधीतरी तुम्ही बोला. सुषमा धांडे, हा सुषमा, मग तेच मी बोलला. सुषमा धांडेचं राजकारण तुम्ही सांगा. सगळंच मला बोलायला लावत जाऊ नका, नाही तर महाराष्ट्रभर दुश्मनी एकटाच घेतोय. तुम्ही बोला. बोलण्यासारखं खूप आहे. कधी दादावर बोला, कधी तटकरेंवर बोला. प्रशांत पाटील कधीतरी तटकरेंवर जोरदार बोला, पण बोला. यांचे दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. हे दात घशात घालावे लागतील. एवढंच बोलतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.